हे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी सायकोमेट्रिक टेस्ट जी तुमची होणार आहे, विद्यार्थ्यांना मी संबोधून सांगतोय. तर तुम्हाला तुमचा चेहरा तुमच्या आरशामध्ये बघायला मिळेल. अर्थात तुमच्या व्यक्तित्वामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी किंवा कमजोर गोष्टी कोणत्या आहेत ह्या तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या करिअरच्या अनुषंगाने कोर्सेस तुम्हाला पुढे करायला मिळतील. हे कोर्सेस फ्री असतील असं प्राध्यापक चेतन सोमकुवर यांनी सांगितलेलं आहे. तर एवढं बोलून मी प्राचार्य रोकडे सरांना या विषयावर थोडस विस्तृतपणे विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू कृष्णन सर. थँक्यू सर. ओके. तर आपण जाहीर केल्याप्रमाणे SY BA BCom आणि TY BA BCom च्या विद्यार्थ्यांसाठी आपण जॉब ओरिएंटेड कोर्सेस विद्यार्थ्यांना कसे उपलब्ध होतील आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये करिअरमध्ये त्याचा कसा उपयोग होईल यासाठी कॉलेज प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी प्राध्यापक कृष्णन सर, उपप्राचार्य आणि या कोर्सचे कोऑर्डिनेटर प्रोफेसर पंडागळे यांनी मुंबई विद्यापीठामध्ये गरवारे इन्स्टिट्यूट जे आहे त्याचे त्यांनी कोर्सेस कंप्लीट केलेले आहेत ड्युरिंग दिस लॉकडाऊन पिरियड. आणि दोघांच्या लक्षात आलं की असे काही कोर्सेस आहेत की विद्यार्थ्यांना त्यांचा रेग्युलर BA BCom ची डिग्री घेत असताना उपयोग होईल. आणि जेव्हा ते डिग्री पूर्ण करतील किंवा त्याच्या आधी सुद्धा या कोर्सेसचा उपयोग त्यांना नवीन काम, नवीन जॉब मिळण्यासाठी उपयोगाचं होईल. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर माझ्याशी चर्चा झाली आणि मग कॉलेजकडून या संदर्भात काय सहकार्य होईल याविषयी सुद्धा आमची चर्चा झाली. आणि मग आम्ही असा निर्णय घेतला की आपले विद्यार्थी जॉबच्या शोधात असतात आणि त्यांना हा कोर्स जो आहे किंवा कोर्सेस आहेत जे की विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. काही ते BSc चे आहेत, काही MBBS चे आहेत, काही वेगळ्या विषयांचे पण आहेत. पण आपण जनरली असं बघूया की ग्रॅज्युएट फ्रॉम एनी फॅकल्टी असे जे कोर्सेस आहेत त्या संदर्भात माहिती मिस्टर चेतन आपल्याला देणारच आहेत. पण हे कोर्सेस करण्यासाठी जे IQ लागतं, इंटेलिजन्स कोशंट, ते कितपत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे याची आधी परीक्षा घेणं आवश्यक, टेस्ट घेणं आवश्यक असतं. आणि तरच अशा विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल किंवा त्यांचा मानसिक कल काय आहे हे बऱ्याचदा आपण लक्षात घेत नाही. अनेक आपण फॅकल्टी निवडताना सुद्धा तो लक्षात घेत नाही. आणि ही एक प्रॅक्टिस नाही आहे, म्हणजे एज्युकेशनल सिस्टममध्ये ही प्रॅक्टिस असली पाहिजे खरं म्हणजे, की कल काय आहे हे बघून विद्यार्थ्यांनी कोर्सेस निवडायला पाहिजे. पण तसं होत नाही, तो भाग वेगळा. म्हणून देशामध्ये जी प्रचंड बेकारी आता वाढलेली आहे आणि व्हाईट कॉलर जॉब्स हे कमी कमी होत जात आहेत. असलेल्या नोकऱ्या कमी होतात, त्या भरल्या जात नाहीत, जागा भरल्या जात नाहीत. आणि लॉकडाऊन पिरियड मुळे तर त्याच्यात 4-5% वाढ झालेली आहे. ही वाढ अगदी 35, 40, 49, 47 वगैरे पर्यंत देश पातळीवर गेलेला आहे. म्हणजे जर 50% विद्यार्थी
अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉई असतील, त्यांना कुठल्याच प्रकारचं काम मिळणार नसेल संघटित किंवा असंघटित क्षेत्रामध्ये, तर ही समस्या देशापुढची मोठी बर्निंग इश्यू म्हणून आलेला आहे. आणि बिहारच्या इलेक्शनमध्ये तर त्याचा एक विषयच झाला निवडणुकीचा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे देशामध्ये असे जॉब्स आहेत का की जे आपल्याला बेकारी असली तरी उपलब्ध होतील, याविषयी विचार करण्यात आला आणि त्या दृष्टीने आपण आज त्याचा व्यापक विचार करतो आहोत. म्हणून मी चेतन सरांचं प्रथम या ठिकाणी स्वागत करतो महाविद्यालयातर्फे. आणि भारतासारख्या देशात, ज्या देशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बेकारी दिसते, आपल्या देशामध्ये अशा विद्यार्थ्यांना कसे हे जॉब मिळतील या संदर्भात विवेचन करतील. आणि प्रामुख्याने आजचा विषय जो आहे तो तुम्ही ही टेस्ट कशी द्यायची आहे याविषयी आहे. आणि विसंगती आपल्या समाजामध्ये पण दिसते की आपण जॉब शोधतो, पण जॉब किंवा कामं एवढी आहेत की लहान मुलांनाही करावे लागतात. म्हणजे जॉब एवढे उपलब्ध आहेत की आपल्याकडे चाइल्ड लेबरचाही प्रॉब्लेम आहे. चाइल्ड लेबर म्हणून लहान मुलं काम करतात. त्यामुळे काही कोर्सेस असे आहेत की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्वेलरी मॅनेजमेंट, इंटेरियर डिझाईन, ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया, बिझनेस मॅनेजमेंट, मीडिया मॅनेजमेंट, मास मीडिया वगैरे वगैरे अनेक जॉब्स आहेत, म्हणजे कोर्सेस आहेत जे की 1 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे. त्यामुळे 1 वर्षाचा कोर्स आता जर एस-वायला विद्यार्थी असेल तर त्याचा तो पूर्ण होईल. हे आपलं तुमचं ग्रॅज्युएशनची डिग्री मिळायच्या आत, आणि तुम्हाला लगेचच त्याचा उपयोग होईल तुमच्या जीवनामध्ये. म्हणून मी ही जी ॲक्शन आपण घेतली त्याचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन पण करतो कृष्णन सर आणि पंडागळे सरांचं, की विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण ही एक एक्स्ट्रा करिक्युलर किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी जो सेल आहे आपल्याकडे, त्याच्या वतीनं हे आपण घेतलेलं आहे. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं या टेस्टमध्ये सहभागी व्हायचं आहे. ही जी टेस्ट आहे, ही टेस्ट विद्यार्थ्यांची कल लक्षात घेण्यासाठी आहे. आणि मग तुम्ही जर 100 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झालात आणि त्यातल्या 100 किमान 100 विद्यार्थ्यांपर्यंत ह्या टेस्टचे जे काही चार्जेस आहेत ते महाविद्यालय भरणार आहे. म्हणून तुम्ही 100च्या आत कसे याल, जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही कसे याच्यामध्ये सहभागी व्हाल हे पाहणं महत्त्वाचं आहे, समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हा, जेणेकरून तुमचा कल तुम्हाला माहिती होईल आणि तुमच्या कलानुसार तुम्हाला तो कोर्स ऑप्ट करता येईल. म्हणून मी महाविद्यालयातर्फे असं जाहीर करतो की प्रत्येकी 25 रुपये जो चार्ज लावलेला आहे या टेस्टसाठी आहे, कारण त्याला भरपूर काम असतं. त्यांची एक टीम असते, ती सगळं ॲनालिसिस करते आणि तुम्हाला तो रिझल्ट देते. परंतु जे कोर्सेस आहेत ते ऑनलाईन असणार आहेत आणि ते आपल्याला फ्री असणार आहेत. म्हणजे ज्या कोर्सेसची बाहेर मोठी मागणी आहे आणि त्याला त्याची फी पण आहे, म्हणजे 1,46,000, 60,000, 65,000 एवढ्यापासून ती फी सुरू होते. पण आपल्याला हे कोर्सेस आपण विद्यापीठाचा भाग असल्यामुळे ते तुम्हाला विद्यार्थ्यांना फ्री उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मी अधिक वेळ घेत नाही, पण देशापुढची ही जी अनएम्प्लॉयमेंटची समस्या आहे त्यामध्ये आपण आपला एक वाटा ही समस्या कमी करण्याचा आणि आपल्या विद्यार्थ्यांना काही ते 2 पैसे हातात मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला कसं यश मिळतं हे तुमच्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि टेस्टला तुम्ही उपस्थित व्हावं
किती विद्यार्थी रजिस्टर करतात ते बघूया. 100 विद्यार्थ्यांपर्यंत तर महाविद्यालय त्यांना त्यांची फी भरणार आहे, त्यामुळे त्यांनी निश्चिंत राहायचं आहे. आणि 100 विद्यार्थ्यांच्या वरती किती विद्यार्थी येतात, आमची अपेक्षा आहे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा ह्याच्यामध्ये. पण बघूया, तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा ही कोर्सेस आपल्यासाठी महाविद्यालयाने ठेवलेले आहेत. लॉकडाऊन असता किंवा या कोविड-19च्या पिरियडमध्ये सुद्धा हा उपक्रम आपण चालवतो. अधिक वेळ घेत नाही, कारण माझ्या बोलण्यामध्ये लेक्चरमध्ये जास्त वेळ न देता तुम्हाला त्या टेस्टची माहिती सांगतील एक्सपर्ट्स, आणि नंतर तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक. Thank you, sir. थँक्यू सर. Your valuable guidance. May I request our chief guest and speaker, Professor Chetan Somkumar, please address the gathering. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव चेतन सोमकुमार आणि सगळ्यात पहिले म्हणजे माझा ग्रेट थँकफुल टू रोकडे सर अँड कृष्णन सर, बिकॉज कृष्णन सर इज द वन, त्यांच्याशी आमचं हे रिलेशनशिप हळूहळू पुढे गेलं जेव्हा अमेरिकन इंडिया फाउंडेशन आणि गरवारे इन्स्टिट्यूट याच्या सोबत आपण वेगळे वेगळे कार्यक्रम मुलांसाठी आणता आपल्याला येत आहे. तर एकदमच क्विक अँड इझी मी असं तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो की बघा 2020चा हा सर्वे आहे, 2020चा सर्वे, त्यामध्ये 2020 मध्ये असं समजून आलंय की 60% ऑफ द जॉब्स जे आतापर्यंत मार्केटमध्ये होते ते येणाऱ्या 2020 नंतर ते मार्केटमध्ये नसतील. 60% जॉब्स प्रायव्हेट सेक्टर मधले बोलतोय मी तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरचे पण बोलत नाही, फक्त प्रायव्हेट सेक्टरचे बोलतोय. आणि हे 60% जॉब्स अपडेट होतील. आणि 2022 मध्ये डेटा सायन्स, डेटा लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि खूप काय असे नवीन नवीन प्रोजेक्ट्स येणार आहेत. त्यामध्ये नवीन स्किल सेट्स हवे असतील लोकांना. तर मी एका माझ्या मित्राचा एक्झाम्पल देतो. माझ्या मित्राने ना बॅचलर्स इन कॉमर्स केलं आणि त्यांनी 3 वर्ष अकाउंट्सचा जॉब केला. 3 वर्ष अकाउंट्सचा जॉब केल्यानंतर त्याला समजलं की अरे आता मला ना फिरायचंय बाहेरगावी, मला तिथे आवड आहे बाहेरगावी फिरायची. म्हणून त्यांनी ऍज अ टूर मॅनेजर म्हणून त्यांनी काम सुरू केलं. तर सुरुवातीला त्याला काम भेटलं डोमेस्टिक टूरचं, म्हणजे भारतातच फिरवायचं गेस्टला, टुरिस्टला. आणि मग हळूहळू त्याला प्रयत्न करून इंटरनॅशनल टूर मिळायला लागल्या. तर इंटरनॅशनल टूर त्यांनी 17 इंटरनॅशनल कंट्रीज तो व्हिजिट करून आला, स्वतःच्या खिशातला 1 रुपया न खर्च करता. आणि त्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये. आणि त्याच्यानंतर त्याला समजलं की अरे बापरे, आता आपल्याला मास्टर्स पण केलं पाहिजे, कारण की आपण जे शिकलोय ते आता आपल्याला लोकांना शिकवायला पाहिजे. म्हणून त्यांनी मास्टर्स इन टुरिझम केलं. पण तोपर्यंत ना त्याचं वय झालं 34चं. आणि त्याला आता मुलांना शिकवायचंय, तो मुलांना शिकवायला जातो, शिकवतो वगैरे बाहेर, त्याला खूप मजा येते, तो खूप एन्जॉय करतो त्याच्या कामामध्ये. पण याच्यात आहे ना वेळ खूप निघून गेली जी तो अजून चांगल्याने युटिलाइज करू शकला असता. तर मी ही दुसरी कोणाची स्टोरी नाही, मी स्वतःची स्टोरी सांगितली तुम्हाला. ही माझी स्टोरी आहे. आणि मी स्वतः ऍज अ ट्रॅव्हल अँड टुरिझम मधला पोस्ट ग्रॅज्युएट आणि नंतर मास्टर्स इन टुरिझम करून मग मी माझं फ्युचर ऍज अ टीचिंग एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आणलंय. पण मी कधी सुरुवातीला विचार केला नव्हता. जर मी सुरुवातीला विचार केला असता आणि स्वतः अॅनलाइज केलं असतं की मला नक्की काय करायचंय किंवा माझी आवड कुठे आहे, माझी निवड कुठे आहे, यात म्हणजे घरच्यांचा पण सपोर्ट असायला पाहिजे, ती गोष्ट वेगळी आहे. पण त्यासाठीच एक आपल्याकडे पर्याय असा आहे की जर घरच्यांचा तुम्हाला सपोर्ट हवा असेल की माझी ही आवड निवड आहे आणि आई वडिलांना तुम्हाला समजायचं असेल की मला ह्यात शिकू द्या. तुम्ही 3 इडियट्स पिक्चर बघितलाच आहे. जर त्यांनी त्याला फोटोग्राफर बनवू दिलं नसतं तर तो मोठा फोटोग्राफर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर झालाच नसता. तर तसंच माधवनची स्टोरी बोलतोय मी. पण आता सायकोमेट्रिक टेस्ट हा सिंपल एक आपला सोल्युशन असा आहे की त्याने प्रमाणपत्र भेटतो की माझं नक्की म्हणजे माझं पर्सनॅलिटी काय आहे, माझी पर्सनॅलिटी काय आहे. दुसरं म्हणजे माझं इंटरेस्ट लेवल काय आहे. आता फक्त पर्सनॅलिटी आणि इंटरेस्ट बघूनच कोणी बोलेल अरे मला फ्लाय करायला खूप आवडतं, मला पायलट बनायचंय,
पण त्याच्यासाठी तुम्हाला इंटेलिजन्स पण हवा आहे. मग तिसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये इंटेलिजंट टेस्ट करणं. मग पर्सनॅलिटी टेस्ट झाली तुमची, तुमचा इंटरेस्ट टेस्ट झाला, तिसरं होतं तुमचं इंटेलिजन्स टेस्ट करायचं. इंटेलिजन्स पण झाला. फक्त इंटेलिजन्स असं नसतं, पायलटला ऍट द स्पॉट त्याला विचार करणं गरजेचं असतं, त्याला क्विक डिसिजन मेकर असायला पाहिजे असतं. म्हणून त्याची ऍप्टिट्यूड टेस्ट पण केली जाते, की हा बोलण्यामध्ये, विचार करण्यामध्ये, रिझनिंग मध्ये, स्पॅशल थिंकिंग मध्ये हा कसा विचार करतो. आणि ह्यावरच त्याला ऍज अ पायलट म्हणून घेऊ शकतात. आणि ही सायकोमेट्रिक टेस्ट जी आहे ह्यामध्ये ह्या सगळ्या आपण गोष्टींना इन्क्लूड केलंय. पार्ट 1 इज पर्सनॅलिटी टेस्ट, पार्ट 2 इज इंटरेस्ट टेस्ट, पार्ट 3 इज इंटेलिजंट टेस्ट आणि पार्ट 4 इज ऍप्टिट्यूड टेस्ट. ही ना फक्त आणि फक्त तुमची वेळ वाचवण्यासाठी फ्युचर ऍक्शन म्हणू शकतो आपण. कृष्णन सरांसाठी खूप थँकफुल आहो मी, कारण की ही अपॉर्च्युनिटी मुलांपर्यंत आणणं म्हणजे खूप कठीण असतं, येत नाही मुलांना, माहितीच नाही पडत. आज ही टेस्ट आहे ना, बाहेर तुम्ही मार्केटमध्ये टेस्ट करायला गेला म्हणजे तुम्ही आता कामाला लागाल, समजा कुठे अकाउंट्स मध्ये लागलात किंवा कोणत्या बँक ऑफिस मध्ये लागलात आणि 4 वर्षानंतर तुम्हाला आता बोर व्हायला लागलं, अरे यार हे मला माझ्यासाठी नाहीये काम. त्यावेळेला माणूस काय करतो, मग तो जातो कोणातरी कन्सल्टंट कडे. मग कन्सल्टंट काय म्हणतो, अरे तुला ना सायकोमेट्रिक टेस्ट करावं लागेल, तुझं सायकोलॉजी स्टडी करावं लागेल तुझी, की तुला नक्की काय काम सूट होईल आणि त्याच्याला तू किती इंटरेस्ट देऊन काम करू शकेल. असं वाटायला पाहिजे ना, की मी रोज सकाळी कामाला नाही जाताना मी फक्त मस्ती करायला, मी शिकायला जातोय, काहीतरी नवीन करायला जातोय, नवीन लोकांना भेटायला जातोय, असं वाटायला पाहिजे. आणि हे माझ्यासोबत खूप नंतर झालं. म्हणजे मी वयाच्या 32 वर्षानंतर मला असं वाटायला लागलं की अरे मी फक्त मस्ती करायला जातोय, मी मजा करायला जातोय. जे मी शिकलोय, बाहेरगावी फिरलोय आणि जे लोकांना भेटलोय, ज्या जागा बघितल्या आहेत, ते मी मुलांपर्यंत कसं शिकू शकतो, हे मला खूप वेळ लागली शिकायला आणि समजायला की अरे हे माझी आवड होती. हे मी पहिले समजलो असतं तर मी अजून चांगल्याने केलं असतं. तर अपॉर्च्युनिटी अशी आहे की ऍप्टिट्यूड ही सगळी टेस्ट आहेत, 4 टेस्ट एका सिंपल सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये आपण टाकून मुलांसाठी आणली आहे. तर तुम्ही मुलांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही सायकोमेट्रिक टेस्ट घ्या. ही तुम्ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे. म्हणजे जरी तुम्हाला ते 25 रुपये द्यायला लागले, पण त्या 25 रुपयामध्ये तुम्हाला काय भेटतंय मी त्याबद्दल सांगतो. बाहेर ही जर टेस्ट केली सायकोमेट्रिकची, याची किंमत आहे कमीत कमी 4,500 ते 5,000 रुपये. तिथून सुरुवात होते. जेवढा चांगला तुमचा सायकोलॉजिस्ट असेल ना, तर तेवढा महागात ती टेस्ट होईल. तर तुम्ही ती शाहरुख खानची पिक्चर बघितली असेल, आलिया भट आणि शाहरुख खानची, ती सायकोलॉजिस्ट कडे जात असते, गोव्याला राहतो शाहरुख खान. तसंच हे सायकोलॉजिस्टनी बनवलेली टेस्ट आहे आणि ह्यानी हे समजणार आहे की तुमची ऍप्टिट्यूड किती चांगली आहे आणि तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये जायला पाहिजे आणि कोणतं तुम्ही काम केलं पाहिजे. तर ही जी सायकोमेट्रिक टेस्ट आहे ती 1 तासाची असणार आहे, 1 hour. 1 तासाची असली कमीत कमी, तरी त्याच्यामध्ये शेवटचा जो कॉम्पोनंट आहे जो आहे ऍप्टिट्यूडचा, तो शेवटच्या 30 मिनिटात येणार आहे. म्हणजे टोटल मिळून ती 1 तास 30 मिनिटं, 1 hour 30 मिनिटची टेस्ट होणार आहे. पण जर समजा कोणाला बोर वाटत असेल की नको मला पूर्ण टेस्ट नाही घ्यायची आहे, तर तुम्ही ती 1 तासाची टेस्ट घेऊन पण तुम्ही क्लोज करू शकता टेस्ट. अच्छा, टेस्ट म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्राचे उत्तर कॉपी करून वगैरे लिहायचे नाहीयेत. तुम्हाला जे समजतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला विचारलं की तुमचा आवडता रंग कोणता, हा प्रश्न तर उत्तर तुम्हीच देऊ शकतात ना, तुमचा मित्र तर नाही देऊ शकत. तर मी सजेस्ट करेल ही जेव्हा तुम्ही सायकोमेट्रिक टेस्ट घ्याल ना, ती कोणाकडनं कॉपी करू नका, कोणत्याच मित्राला विचारू नका. तुम्हाला काय पटतं त्याबद्दल लिहा आणि ते सगळं ऑप्शन आपण मोबाईलवरनं करू शकतात. म्हणजे गरज नाही तुम्हाला कम्प्युटरवर जायची. तुमच्या मोबाईल फोनवरच, अँड्रॉइड मोबाईल फोन किंवा आयफोन असेल तुमच्याकडे, त्या फोन मधनच तुम्ही त्या ब्राउझर मधनं ती टेस्ट घेऊ शकता. काही स्पेशल स्किल्स घ्यायची गरज नाही त्यासाठी. सिलेक्ट करायचं, सबमिट करायचं. त्याला कमीत कमी पण खूप प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला धावायला आवडतं का, तुम्हाला खेळायला आवडतं का, कोणती खेळ आवडतात, अशी खूप काही असतं. जर सचिन तेंडुलकरांच्या कोचला आधीच समजलं नसतं की ह्या मुलामध्ये स्पार्क आहे, सचिन तेंडुलकर हा घडलाच नसता. तर त्याच्या कोचला समजलं होतं. तर तुमचे कोच म्हणजे तुमचे प्रोफेसर्स, तुमचे प्रिन्सिपल, रोकडे सर, तुमचे कृष्णन सर, पंडागे सर, ह्या सगळ्यांना समजलंय की या मुलांसाठी आपल्याला समजायला पाहिजे की मुलांमध्ये काय स्पेशालिटी आहे.
म्हणजे ते तुम्हाला सांगतील की कोणत्या विजनला तुम्ही पकडा आणि कुठे पुढे जा. आता सायकोमेट्रिक टेस्ट कशी घ्यायची त्याबद्दल मी सांगतो. आधी तर तुम्हाला एक सरांनी लिंक पाठवली असेल, त्या लिंकवर जायचं, त्याच्यावरती तुमचं फर्स्ट नेम, तुमचं लास्ट नेम, काय जे प्रश्न विचारले त्या गुगल फॉर्म वरती तुम्ही अपलोड करायचे तुमचे आणि सबमिट करायचं. म्हणजे तुमची नावं आमच्याकडे येतील. आता जर सरांनी सांगितलं 70 नावं आमच्याकडे आलेले आहेत ऑलरेडी, बाकीची पण करून घ्या एनरोल. आणि जर ते 100च्या वरती पण झाले तर तुम्ही ती काळजी करू नका. जर तुम्हाला 25 रुपये खर्च पण करावे लागलेत ना, तुम्ही खर्च करा. आपण तसंही काय मोबाईलचा रिचार्ज, पॉपकॉर्न वगैरे घेतलं तरी 50 रुपये जातातच. 25 रुपयामध्ये तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय बनायचंय हे जर तुम्हाला समजतंय, म्हणजे हे अलादीनचा चिरागच समजा. 25 रुपयात तुम्हाला समजेल की हे माझ्यासाठी चांगलं घडेल. आणि काय म्हणजे अशी काही आपण औषध वगैरे लिहून देत नाहीये, ही सायकोलॉजी आहे. माणसाच्या समजवरनं आहे की हा व्यक्ती कुठे चांगलं काम करू शकतो आणि कुठे तुम्हाला आवडेल काम करायला, ते आहे. तर ऑनलाईन टेस्ट आहे पहिली गोष्ट. ती टेस्ट आहे 1 तासाची ते 1.5 तासाची. 1 hour to 1 hour to 30 minutes. म्हणजे 1 ते 1.5 तासामध्ये ती टेस्ट व्हेरी होईल. मी तर सजेस्ट करतो सगळ्यांनी पूर्ण 1.5 तासाची टेस्ट द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळं समजेल आपल्याला की तुम्हाला कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे. ठीक आहे. आता हे सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे तुमचं कसं ब्लड चेक आहे. हे तुमचं ब्लड चेक झालं तर तुम्हाला माहिती पडेल की ब्लड मध्ये किती काउंट आहे, काय आहे सगळं, म्हणजे तुम्हाला तुमचं स्टेटस समजेल. पण ते तुम्हाला वाचता नाही ना, त्यासाठी तुम्हाला आमच्याकडे ते रिझल्ट घेऊन यावं लागेल. ते इंटरप्रिटेशन म्हणतात त्याला. ते रिझल्ट जे बाहेर निघेल ते तुम्हाला रिझल्ट तुमच्या मेलवरती येईल. कसं येईल? तुम्ही जे आम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस द्याल, त्या ईमेल आयडी, त्या मोबाईल नंबरवरती आम्ही एक लिंक पाठवू. त्याच्यावरती तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करावं लागेल. जसं आपण फेसबुक वरती किंवा जीमेल वरती कसं लॉग इन करतो, मोबाईल नंबर टाकतो आणि ईमेल आयडी टाकतो, तसंच करायचंय. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवू. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर आम्ही तुम्हाला ती लिंक पाठवू. त्या लिंकवर तुम्हाला वापस एकदा ओपन करायचंय आणि तुमचा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो तुम्ही टाकला की तुम्ही त्या सायकोमेट्रिक टेस्टला घेऊ शकणार. ती सायकोमेट्रिक टेस्ट संपली तर तुम्हाला त्याचा रिझल्ट तुमच्या ईमेल आयडी वरती येईल, म्हणून आम्ही तुमचा ईमेल आयडी घेतोय. आणि दुसरी म्हणजे त्यानंतर पुढे काय करायचं, त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक वर्कशॉप पण घडवणार आहे. तो वर्कशॉप पण आम्ही डिसेंबरच्या महिन्यातच करणार आहोत. आणि एक मला असं वाटतंय जर 20 नोव्हेंबर पर्यंत जमलं तर आपण एक पहिल्या बॅचची सायकोमेट्रिक टेस्ट करून घेऊया. म्हणजे 20 तारखेपर्यंत आपल्याला समजेल की किती मुलांची सायकोमेट्रिक टेस्ट झाली. आणि ती टेस्ट झाल्यानंतर ऑन द बेसिस ऑफ द टेस्ट आपण वर्कशॉप घडवू. तर वर्कशॉप मध्ये काय करूया, जर समजा कोणत्या मुलाला शेती करायला आवडतं तर ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट असे पण कोर्सेस आहेत. ऍग्रिकल्चरला पुढे कसं घेऊन जायचं त्याचे कोर्सेस आहेत. अशा कोणत्या मुलाला ना मशीन्स वरती काम करायला आवडतं तर त्याच्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे पण कोर्सेस आहेत. नंतर कोणत्या मुलाला फिरायला आवडतं तर त्यासाठी ट्रॅव्हल अँड टुरिझमचे कोर्सेस आहेत. अच्छा, कोणत्या मुलीला क्रिकेटर बनायचंय, तिची खूप इच्छा आहे क्रिकेट खेळायची, मग त्याच्यासाठी प्रोफेशनल कोचिंग पण आहे. तर त्याच्यानंतर IISM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट असे कोर्सेस पण आहेत. त्याच्यामध्ये मास्टर्स डिग्री पण आहे, त्याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री पण आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये शॉर्ट ड्युरेशन कोर्सेस पण आहेत. हे तर फुल टाइम कोर्सेस झालेत. पण त्या व्यतिरिक्त कोणाला समजा ग्रॅज्युएशन नंतर डायरेक्ट जॉब करायचा, पण कोणता जॉब करायचा, तर त्याला समजले की माझी ही स्किल्स आहे, मला इथे जायचंय, ह्या काही सायकोमेट्रिक टेस्ट घेतली की तुम्हाला समजेल की मला ह्या क्षेत्रात काम करायला आवडेल. मग त्या क्षेत्राच्या अनुसार आम्ही स्पीकर्स वगैरे घेऊन येऊ तुमच्या वर्कशॉपमध्ये. म्हणजे आम्ही काय केलंय, हे जे 25 रुपये तुम्ही द्याल ते फक्त सायकोमेट्रिक टेस्ट साठी नाहीये बरे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला वर्कशॉप पण कंडक्ट करून देऊ. म्हणजे त्या वर्कशॉपमध्ये स्पीकर्स येतील, कोणी जसे मास्टर स्पीकर्स, म्हणजे जे जसं मास्टर शेफ अमेरिकामध्ये कसे मास्टर शेफ असतात तसेच आपल्याकडे मास्टर कोचेस असतील. जसं कोणी ट्रॅव्हल बद्दल मास्टर्स असेल, कोणी तुम्हाला अंदाजा देईल, कोणाला ऍक्टिव्हिटी करून दाखवेल. हा सर. हॅलो चेतन फक्त 3 मिनिटं आहेत आणखी. हो सर, 3 मिनिटात वाइंड अप करतो. तर फटाफट मी तुम्हाला सांगतो की आपण तो वर्कशॉप कंडक्ट करू
हा पण त्या 25 रुपयामध्येच येणार आहे. तुम्हाला वर्कशॉप अटेंड करायला काही वेगळे एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाहीये. त्यानंतर वर्कशॉप अटेंड केला ना, तुम्हाला एक पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट पण भेटतं, ते तुम्हालाही कामात येईल पुढे. म्हणजे तुम्हाला 25 रुपयात सायकोमेट्रिक टेस्ट भेटेल, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वर्कशॉपचं पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट भेटेल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही NSDC चे कोर्सेस आहेत ऑन द बेसिस ऑफ सायकोमेट्रिक टेस्ट. तुम्हाला माहिती पडेल ना की ही माझी स्किल सेट आहे, तर त्याच्यावरती तुम्ही NSDC चे काही कोर्सेस करू शकतात. ते पण फक्त ऑनलाईन, तुम्हाला कुठे जायची गरज नाही, तुम्ही घरूनच करू शकतात. आणि त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटेल, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. का फ्री ऑफ कॉस्ट? कारण की ते 25 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही येतं. एकदा तुम्ही सायकोमेट्रिक टेस्टला एनरोल केलं ना की तुम्हाला तुमचं टेस्ट पण येते, सायकोमेट्रिक टेस्ट, तुम्हाला वर्कशॉप पण भेटतो आणि तुम्हाला कोर्सेस पण सही भेटतात. तर काही असे 2-3 महिन्याचे जे कोर्सेस असतात ज्यांनी तुमचे स्किल्स अपग्रेड होतील, ते कोर्सेस करून तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पण ओपन होतात. असं आहे. तर मी रिक्वेस्ट करेल सगळ्याच मुलांना की तुम्ही लवकरात लवकर ह्या कोर्ससाठी एनरोल करा, आणि खास म्हणून तुमच्या मित्रांना सांगा एनरोल करायला लवकरात लवकर. आणि हेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर, कृष्णन सर, ओव्हर टू यू. आय गेस मी ऑलमोस्ट मुलांना सांगितलंय की तुम्ही काय अपेक्षित करू शकतात ह्या टेस्ट नंतर. ओके. पंकज, please take over. Thank you, sir. Sir has given valuable guidance regarding the psychometric test and career-oriented course. And before that, some lectures, the mentor lectures or coach lectures, they will conduct. So we will continue this with you, with the collaboration of the Garware Institute and the America India Foundation. And I hope many students will enroll this particular program, and it is really valuable for our night college students, those who are working right now. Around the 70 to 80% students are working, and they are taking the higher education from our college. Still students are coming, and still they are going for jobs, and they came late. That's why this gathering is very less today. But if I take the lectures and if I deliver the lectures after 8 o'clock, the many students will gather. So but now whatever you are interacting us, it is very valuable, and I hope in the future also we will improve our program. I would like to thanks on behalf of Dr. TK Tope College, and you will be associate with us in future also. Thank you very much. May I request Rokade sir, please give some few words within 2 minutes, sir. ओके. नाही, आता चेतन सरांना मी सांगू इच्छितो की 100 विद्यार्थ्यापर्यंतच्या सायकोमेट्रिक टेस्टच्या विद्यार्थ्यांची फी जी आहे ती कॉलेज भरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 25 रुपये पण भरण्याची गरज नाही. पण म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं याच्यामध्ये येणं आवश्यक आहे, आणि त्यांनी आपली सायकोमेट्रिक टेस्ट करून घ्यावी, जेणेकरून त्यांना त्यांचा कल कळू शकेल. त्यामुळे सरांनी जसं सांगितलं आता चेतन सरांनी की 25 रुपये काही जास्त नाही आहेत वगैरे, पण ते सुद्धा त्यांना विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही. फक्त जे रजिस्टर लवकर करतील त्यांचे पैसे कॉलेज भरेल, आणि मग त्याचे 100 पेक्षा जास्त झाल्यावर काय करायचं त्याचाही विचार कॉलेज करेल. पण कल्पना अपेक्षा अशी आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये येणं आवश्यक आहे. आणि हे सगळं ऑनलाईन आहे, टेस्ट ऑनलाईन आहे, तुमचे कोर्सेस ऑनलाईन आहेत. त्यामुळे तुम्हाला हे उपयोगाचं फायद्याचं आहे. आणि हे कोर्सेस मला वाटतं ड्युरिंग डे टाईम असणार आहेत, आणि आपले रेग्युलर लेक्चर संध्याकाळी असतात. त्यामुळे सकाळी 2 तासाचे कोर्सेस किंवा काय असेल टाइम टेबल त्याप्रमाणे होईल. त्यामुळे तुम्हाला सायमल्टेनियसली दोन्हीकडे हे म्हणजे सायमल्टेनियसली म्हणण्यापेक्षा 2 वेगवेगळ्या वेळा असल्यामुळे ते नाईट कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फायद्याचं आहे. त्यामुळे या उपक्रमाचं पुन्हा एकदा कौतुक करतो. सरांचे, चेतन सरांचे आभार मानतो. कृष्णन सर आभार मानतीलच. आणि मग आपण पुढची कार्यवाही टप्प्याटप्प्याने काय आहे हे विद्यार्थ्यांना सांगू. त्यांचा एक ग्रुप तयार होईल
आणि ग्रुपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जातील. थँक्यू. On behalf of the college, let me thank Professor Chetan, Principal Rokde sir, Professor Pankaj, and all my students who have attended this webinar. Thank you very much. The webinar is closed. Thank you, sir.